जय शिवराय मित्रांनो. हा व्हिडिओ करण्यापाठीमागचा उद्देश असा की गेल्या बऱ्याचशा मोहिमेमध्ये आव्हान करूनसुद्धा बरेचसे मेसेज टाकले ग्रुपवरती, तरीसुद्धा आपली दुर्गसेवकांची संख्या मोहिमेमध्ये 20 ते 25 दुर्गसेवक त्याच्यावरती जात नाही आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला आव्हान करायचं आहे मित्रांनो, आपण ज्या मातीमध्ये जन्म घेतला आहे तिथे साक्षात शिवप्रभूंचा जन्म झाला आहे. या मातीमधील कुठलाही ढेकूळ जर पाण्यामध्ये टाकला तर त्या पाण्याचा तवंग येईल तो पराक्रमाचा. आज आपण जे आयुष्य जगतोय तो आपल्या पूर्वजांचं देणं आहे. आपल्या पूर्वजांनी या मातीसाठी, या देशासाठी, या महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं. घराच्या घरी उद्ध्वस्त झाली. आया बहिणीने आपल्या भाळीचं कुंकू पुसलं. तेव्हा कुठे जाऊन आज हिंदू धर्म आणि आज हिंदू म्हणून आपण जगत आहोत. ज्या गडकिल्ल्यांनी महाराजांना साथ देऊन जे स्वराज्य उभं राहिलं तेच गडकिल्ले आज शेवटच्या घटका मोजत आहेत आणि आज आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय. आणि सो कॉल्ड स्वतःला सेक्युलरवादी समजणारी जी अवलादी आहेत त्या अवलादी महाराजांना सेक्युलर आणि महाराज कसे सेक्युलर होते आणि औरंगजेब कसा समाजसुधारक होता हे दाखवण्याचं अतोनात आणि पोटतिडकीने प्रयत्न करत आहेत. आणि आज आपण फक्त भग्याची भूमिका घेतोय. गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या 20-25 मुलांसोबत आपण जात नाही आहे. जी करतायत ते करतायत आणि आपण फक्त भग्याची भूमिका घ्यावी. आपण फक्त आपली बायको, आपली पोरं आणि आपला संसार याच्या व्यतिरिक्त आपल्याला देव देश धर्माचं कार्य कधीच दिसत नाही. फक्त आणि फक्त आपण शिवजयंतीला आणि श्री प्रभूंच्या रामनवमीला आपण आपल्या मनामधील शिवभक्ती आणि देश देव धर्माबद्दलची भक्ती जागी होते, पण इतर वेळेस मात्र होत नाही आहे. सो कॉल्ड स्वतःला सेक्युलरवादी समजणारी अवलादी महाराजांचा इतिहास, महाराज कसे सेक्युलरवादी होते याचं दाखवण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत. आज आपण गडकिल्ल्यावर जातो तेव्हा आपण महाराजांनी आपल्या पूर्वजांनी दिलेलं बलिदान आपल्याला त्याची किंमत कळते. कुठल्या परिस्थितीमध्ये ते लढले. जर आज गडकिल्ले जर येणाऱ्या पिढीला जर समजले नाही, गडकिल्ले जर दिसले नाही तर येणाऱ्या पिढीला महाराज समजणार नाहीत. आणि ज्या अवलादी महाराजांना सेक्युलर दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा जो हेतू आहे तो साध्य होईल. म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतोय, तुम्ही येणाऱ्या मोहिमेमध्ये असेल आणि इथून पुढे होणाऱ्या मोहिमेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवा आणि देव धर्माचं कार्य करा. आज हिंदू एक झाल्यानंतर हिंदवी स्वराज्य उभा राहतं हेचं उदाहरण महाराष्ट्रामध्ये या शिवछत्रपतींनी दाखवून दिलं. या महाराष्ट्रामध्ये पुन्हा शिवछत्रपती आणि ती रयत जन्माला येऊ नये म्हणून सो कॉल्ड स्वतःला सेक्युलरवादी समजणाऱ्या अवलादी प्रयत्न करत आहेत आणि त्यांना पाठबळ द्यायचं काम आपण करत आहोत. जर आपण हे कार्य नाही केलं आज तर येणारी पिढी लढवई जन्माला येणार नाही आहे हे माहीत असूनसुद्धा आपण याकडे डोळेझाकपणे दुर्लक्ष करतो. दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणून आज मी तुम्हाला कळकळीची विनंती करतोय, या होणाऱ्या मोहिमेमध्ये आणि या गड संवर्धनाच्या कार्यामध्ये स्वतःला झोकून द्या. तरच येणारी दुर्ग संवर्धनाची जी फळी आहे ती तयार होईल आणि आपल्याला महाराजांचं हे कार्य येणाऱ्या पिढींपर्यंत पोहोचवता येईल. जर आज आपण कार्य नाही केलं तर गड किल्ल्यावरचा बुरुजावरचा जो भगवा आहे तो भगवा राहणार नाही आहे, फक्त काठीच तिथे राहील. याची परिस्थिती आता काय आहे तुम्हाला माहिती असून सुद्धा तुम्ही डोळेझाकपणे याकडे दुर्लक्ष करता, ही दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणून तुम्ही येणाऱ्या मोहिमेमध्ये सहभागी व्हा ही तुम्हाला विनंती करतो या निमित्ताने आणि आशा करतो तुम्ही येणाऱ्या मोहिमेमध्ये खूप मोठ्या संख्येने सहभागी व्हाल आणि हे कार्य कराल. जय शिवराय.